पसारा करून ठेवता आणि मग त्या पसाऱ्याचा अर्थ जो प्रश्न उपस्थित केला आहे निश्चित त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि त्या अनुषंगाने प्रश्नाचे उत्तर येत असताना याची दखल घ्यावी, अचूक उत्तर यावं. सुधाकर आडबळे. 9003 जी तक्रार आहे, जी काय माहिती आहे त्यांनी द्यावी निश्चित. ऑडिओ क्लिपिंग जे तुमच्याकडे पुरावे आहेत खान साहेब, जे तुमच्याकडे पुरावे आहेत ते तुम्ही पोलिसांना द्या, दखल निश्चितपणे घेतली जाईल. अध्यक्ष अरे तक्रार करा ना, नक्की ना. आता इथे वाढवणार का बसून बसून? तुम्ही तक्रार करा, माहिती द्या, निश्चित होईल ना. कोण नाही कोण बोलताय याच्यामध्ये? नाही, कोणच बोलत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या दिवशी सीएम साहेबांनी या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केली अध्यक्ष महोदय. मग परत तुम्ही याची परवानगी आहे कसं काय? मंत्री महोदयांनी जे भूमिका इथं मांडलेली आहे, मंत्री महोदयांनी भूमिका जी मांडलेली आहे अध्यक्ष महाराज, बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी भूमिका मांडली अध्यक्ष महाराज, पण मंत्र्यांनी एकदा गोष्ट मान्य केली अध्यक्ष महाराज. त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला स्पष्ट होतं की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगून आम्ही यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू. पण मुख्यमंत्र्याचा आवाज वैष्णव गँग ऐकायला तयार नाही. काल यांना काल परवा ऐका आता तुम्ही, आता गडबड नको, ऐकून घ्या. काल अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज तक्रार करायची आमदार महोदयांना, त्यांची सुरक्षेची जबाबदारी आहे ना सरकारची. अध्यक्ष महोदय उगाच टार्गेट करण्याचं काम चाललं अध्यक्ष महोदय. आता स्थगन कशाबद्दल होता अध्यक्ष महोदय? स्थगन कशाबद्दल होता? अध्यक्ष महाराज माझं पूर्ण होऊ द्या. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय सांगतात, ते मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण अध्यक्ष महाराज, हे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या काळात एखादी घटना होते आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये, कारण की आमची जबाबदारी तुमची आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला सुरक्षा प्रदान करायचं, आम्हाला संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही हा मुद्दा आज इथं आम्ही मांडतोय याच्यासाठी की काल झालेली घटना आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल झालं आणि म्हणून आम्हाला इथं राजकारण करायचं नाहीये. पण अध्यक्ष महाराज, आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार. सिद्ध केलं. आम्हाला सुरक्षेचा विषय नाही आहे, हा सुरक्षेचा विषय नाही आहे. अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? काय बोलताय तुम्ही? गुलाबराव पाटील साहेब. ठीक आहे, कसं फास्ट ट्रॅक केस चालवली बघ, मग त्याच्याबद्दल कौतुक केलं ना. मग अध्यक्ष महोदय ह्यांना काय संरक्षण द्यायचं? अध्यक्ष महोदय आम्ही देऊ ना. अध्यक्ष महोदय, कायद्याचं राज्य नाही राहिलंय, कशाला वाक्य पाहिजे? कायद्याचं राज्य झालं नाही हे कशा, ह्यांना काय संरक्षण द्यायचं? अध्यक्ष महोदय आम्ही देऊ ना आमचं सरकार. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य नाना भाऊंनी जो प्रश्न या ठिकाणी, आता ऐका ना, अरे ऐका आता वडेट्टीवार साहेब, सन्मान्य बसून घ्या. ठीक आहे, मी देतो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं होऊ द्या, देतो त्यांना. आज सभागृहामध्ये भाऊ बसून घ्या, त्यांचा मंत्री महोदय झालं देतो ना मी. सन्मान्य सदस्यांना जे बरं ऐकाल ना, आता सन्मान्य सदस्यांना आपण बसून घ्या, फोनवरनं धमकी आलेली आहे, ज्या धमकीची तक्रार सन्मान्य सदस्यांनी आज सभागृहामध्ये केली, हे प्रकरण निश्चितपणाने गंभीर आहे. या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ज्या नंबरवरनं फोन आला असेल किंवा ज्या नंबरवर फोन आला असेल, याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल. जरा एक मिनिट ऐका ना, ती माननीय अध्यक्ष महोदयांकडनं सरकारकडे येईल. त्या सगळ्या कॉल इंटरनॅशनल होता का, नॅशनल होता का आणि कुठून कुठून डायव्हर्ट होऊन आला का,
ह्या सगळ्या गोष्टीची सरकार चौकशी करेल आणि संरक्षण सन्मान्य सदस्यांच्या संदर्भातला निश्चित आयुक्तांना सूचना दिल्या जातील की या तक्रारीच्या अनुषंगानं संरक्षणाचा आढावा माननीय सदस्यांच्या घ्यावा आणि संरक्षण वाढवण्याची जर आयुक्तांना आवश्यकता भासली तर आयुक्तांच्या स्तरावर तो निर्णय सुद्धा घेतला जाईल. चला एक आपण बसून घ्या बसून घ्या नाना भाऊ बसून घ्या, असलम भाऊ बसून घ्या, साजिद भाई बोला. अध्यक्ष महोदय, मैं हाउस के सभी सम्मान्य सदस्यों से एक बात कहना चाहता हूं, सत्ता के हो या विपक्ष के हो. मैं ये विषय को लेकर राजकारण करना नहीं चाहता हूं. इसके पहले मुख्यमंत्री साहब को जब मुझे पहली बार धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद होकर रात के 12 बजे मुझे फोन लगाया और ये विश्वास जताया. सुन लीजिए मेरे मंत्री महोदय जी, मैं आप ही की बात कर रहा हूं कि सुन लीजिए, इसके पहले जब धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद रात के 12 बजे मुझे फोन किया, संरक्षण की गारंटी लिए, मेरे को संरक्षण भी मिला, लेकिन बार बार एक सदस्य को धमकी आ रही, ये चल क्या रहा, मैं ये बोलना चाहता हूं. अब देखो मेरी बातों में एक मेन बात रह जाएंगी. कल परसों के दिन मुख्यमंत्री ने बोले कि हम ये गैंग खत्म करेंगे, कल रात को 8:30 बजे फिर धमकी आ गई. तो मैं धमकियों से डरता नहीं, अगर मैं धमकी डरता था कल मैं मेरे घर से नहीं निकलता था. मैं डायरेक्ट आया, हाउस में आया, हाउस में आके बात कर रहा हूं. मैं मेरे सदस्य से, मैं मेरे अध्यक्ष से बात करना चाहता हूं कि अध्यक्ष महोदय, कल को खुदा ना खास्ता, बाबा सिद्दीकी के साहब का मर्डर भी उन लोगों ने किया था, कल को खुदा ना खास्ता अगर मेरा मर्डर हो जाता है, कुछ भी हो जाता है, तो मैं ये चाहता हूं कि मेरे मरने से पहले मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था अकोला शहर के लिए, आप वो भव्य मंदिर बना के दे दो. दूसरी बात नहीं, मैं क्लियर टच की बात कर रहा हूं. मैंने पहले कहा मैं राजकारण नहीं कर रहा हूं. मेरे मंत्री महोदय, मेरे को सुरक्षा नहीं चाहिए. मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था, निधि लाओ, ताकि मैं बताना चाहता हूं कि हम लोग प्यार से रहना चाहते हैं. चलो मेरी आपसे एक विनंती है. आप अच्छा भी रहेंगे और निधि भी अच्छा मिलेगा. अभी बैठ जाओ. चलो औचित्य. अध्यक्ष महोदय, बसून घ्या. समजला विषय, समजला. बसून घ्या. आपण निर्देश द्या. या संदर्भात सन्मान्य विधानसभा सदस्य समजला. आता विषय समजला. बसून घ्या. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, रोहित शेट्टींना 25 गार्ड दिले. आपल्या आपण तिकडे संरक्षण करते आहात. ठीक आहे. आपल्या सदनाचे ते सदस्य आहेत. आपल्याला विनंती आहे ठीक की आहे. पूर्ण सुरक्षा, पुरीची सुरक्षा त्यांना मागच्या वेळेस दिले बसा, 2-3 गार्ड, ते पण द्यावेत आणि त्यांची पूर्ण सुरक्षा या करावी. राज्यातील आणि विधानसभा याबरोबर सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असेल, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे. शासन निश्चितपणे या विषयात उचित पावलं उचलेल. त्यांचं सिक्युरिटी कव्हरची काय गरज आहे, थ्रेट परसेप्शन काय आहे, याचा संपूर्ण विचार करून शासनाने उचित निर्णय घ्यावा. होय अध्यक्ष महाराज. चला. झाले, स्थगन झालं. नाही, ऐका ना आता- जरा. एक मिनिट ऐका. नाही, नाही. शेतकरी, 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष महोदय. झालं. 2 शेतकऱ्यांनी चला, आत्महत्या केली. औचित्याचे काही मुद्दे. श्री संजय पुराम, श्री संजय देरकर. अध्यक्ष महोदय, यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात वणी, मारेगाव, झरी या तुमचा खान प्रस्ताव प्रभावित घ्यायचा आहे ना? तालुक्यातील जिल्हा परिषद मग हे काय व आहे? शासकीय शाळांमध्ये शिक्षणाची चला. मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्याच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार झरी जामणी तालुक्यात 305 मंजूर पदापैकी 101 पद रिक्त असून 13 शून्य शिक्षकीय शाळा आहे. वणी तालुक्यात 104 पदे रिक्त आहे व 18 शून्य शिक्षकीय शाळा आहे. तसेच मारेगाव तालुक्यात 83 पदे रिक्त असून 15 शून्य शिक्षकीय शाळा आहे.
त्यामुळे अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकावर अनेक वर्गाची जबाबदारी येऊन विद्यार्थ्यांना नियमित अध्ययन, गुणवत्तापूर्ण शिक्षण व मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळण्यास अडथळे निर्माण होत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यातील शिक्षकाची सर्व रिक्त पदं तातडीने भरणे, शून्य शिक्षके शाळांना प्राधान्यात शिक्षक उपलब्ध करून देणे, तसेच हे तालुके खाण प्रभावित क्षेत्रात समाविष्ट असल्याने खनिज विकास निधी MDF अंतर्गत आवश्यकतेनुसार कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करून शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याबाबत शासनाने तातडीने करायची कारवाई अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करीत आहोत. धन्यवाद. देवेंद्र कोठे. महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली. सोलापूर शहरामध्ये सर्वत्र स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात येत आहेत. मागच्या महिन्या 2 महिन्यात ज्या लोकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं अध्यक्ष महोदय वीज बिल हे दुपटीने तिपटीने वाढलेलं आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.